श्री स्वामी समर्थ. आजची कथा लग्नानंतरची फसवणूक. लग्नानंतरची ती पहिली रात्र. तिच्याजवळ नवरा म्हणून तो पुरुष होता. त्याच्याजवळ येण्याचा तिचा तो पहिलाच अनुभव होता. त्या रात्रीविषयी तिच्या मनात काही वेगळ्याच कल्पना होत्या. काहीशा अस्पष्ट आणि स्वप्नाळू अशा कल्पना होत्या. तसेच तिच्या मैत्रिणीसोबतच्या गप्पांमधून तिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या कल्पना रंगवल्या होत्या. पण तिच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला. तिचं नाव आदिती. लहानपणापासूनच खूपच हुशार आणि रंगरूपाने खूप काळी, पण तिचे मन खूपच सुंदर. 3 भाऊ आणि आदिती एकुलती एक लाडकी बहीण. 3 भाऊ, आदिती आणि आई वडील असे एकत्र कुटुंब. आदितीच्या सगळ्या भावाची लग्न झाली. ते तिघेही आपापल्या संसारात रमले होते. पण ह्या मोठ्या घरात आदितीला खूपच एकटं वाटायचं. कॉलेजच्या दिवसामध्ये आणि पुढे नोकरीच्या ठिकाणी ती मुलामुलींमध्ये जिवलग मैत्री बघायची. जोडीदाराबरोबर हातात हात घालून आणि खांद्यावर विसवणारी मुलामुलींची जोडी पाहिली की तिला असूया वाटायची. मनातल्या मनात पुटपुटायची, मला असा जोडीदार कधी भेटेल. आदितीचं वयसुद्धा वाढत होतं, पण लग्न काही केल्या जमत नव्हतं. म्हणून घरच्यांना आदितीची खूप काळजी वाटत असे. आदितीला एकटेपणाने घेरले होते. आदिती स्वतःहून नकार आधीच सांगत नसे, कधीच सांगत नसे, पण तिला बघूनच मुले तिला नकार देत असे. आदितीच्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा की मी रंगरूपाने काळी असल्यामुळे माझं लग्न जमत नसे. पुरुष अशा काळ्या मुलीचा तिरस्कार का करतात? माझं रंगरूप बघता घरच्यांना माझ्यासाठी जोडीदार पाहणं कठीण जात असेल का? मी आयुष्यभर लग्न न करता राहू का? मला कधीच लैंगिक सुख आयुष्यात मिळणार नाही का? हे असे प्रश्न आदितीला भंडावून सोडायचे. अखेरीस 35 वर्षाच्या आदितीला एका 40 वर्षातल्या किशोरने अखेर पसंत केलेच. घरातील अगदी सगळेच आनंदी झाले. आदितीच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बऱ्याच वर्षानंतर आई वडिलांची काळजी मिटली. पण कोणाला थोडीच माहीत होते, हा आनंद आदितीच्या चेहऱ्यावर फार काळ नाही टिकणार. ते रीतसर पद्धतीने लग्नाची बोलणी झाली. मोठ्यांची बोलणी झाल्यावर अखेरीस किशोर आणि आदितीला एकांतात वेळ घालवायला मिळाला. किशोर एक इंजिनियर होता आणि सरकारी कर्मचारी. मुंबईसारख्या शहरात स्वतःचा मोठा फ्लॅट. आदिती आपल्या जोडीदाराला बघून खूपच उत्साही होती. किशोर मात्र आदितीपासून 2 हात लांबूनच बोलत होता. आदितीने आपल्या सर्व भावना किशोरला सांगितल्या, पण त्याने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. उलट किशोरला तिच्या बोलण्यामध्ये काहीच रस नव्हता. हे बघून आदितीला सुरुवातीला थोडं वेगळंच वाटलं. याबद्दल आदितीने आपल्या आईला सुद्धा ह्या सर्व गोष्टी सांगितल्या, पण आईनं एवढंच सांगितलं, पहिलीच वेळ असेल, मुलं थोडी लाजतात. थोड्या कालांतराने आदिती आणि किशोर लग्नाच्या बेडीमध्ये अडकले. लग्नाच्या पहिल्या दिवशी अगदी पारंपरिक पद्धतीने आदिती दुधाचा ग्लास घेऊन किशोरच्या खोलीमध्ये गेली. पुढे काय घडणार याची जरासुद्धा आदितीला कल्पनासुद्धा नव्हती. किशोरने अगदी आदितीकडे बघितलेसुद्धा नाही. उलट तो लग्नाच्या पहिल्या दिवशी खोलीमधून निघून गेला. आदिती मात्र विचारात पडली. असे किशोरने का केले असेल? मी रंगरूपाने काळी आहे हे तर कारणीभूत नसेल ना ह्या सर्व गोष्टीमागे? आदिती मात्र विचारात पडली. आदितीला वाटले, लग्नाच्या पहिल्या दिवशी माझा नवरा मला मिठीत घेईल, मला खूप स्वप्न दाखवेल, मला घट्ट जवळ घेईल, रात्रभर माझ्यावर प्रेमाची उधळण करेल, पण असे काहीच झाले नाही. किशोरने असे वागून आदितीला प्रचंड गोंधळात टाकले. दुसऱ्या दिवशी आदितीने किशोरला विचारले, तब्येत तर तुमची बरी आहे ना? त्यावर किशोरने हो असे उत्तर दिले आणि तिथून निघून गेला. आदितीला अगदी कळेनासे झाले. म्हणून न राहता तिने सासूबाईंना विचारले, तर सासूबाईंनी सांगितले, तो लहानपणापासून खूपच लाजरा. शाळेत, कॉलेजमध्ये मुलीशी तर बोलणंच नाही. शेवटी तो मुलांच्या शाळेत शिकलेला आणि बहीण नसल्यामुळं मुलीशी बोलायची सवय नाही, अशी सासूबाईंनी सारव केली. हे ऐकून आदितीला देखील हसायला आले. रोजचेही असेच चालू राहिले. आदितीच्या मनातलं काहूर काही संपत नव्हतं. तिच्या अस्वस्थतेचे कारण शरीर सुख नव्हतं. किशोर तिला स्पर्शसुद्धा करायचा नाही, बोलायचा सुद्धा नाही. क्वचितच आदितीला असं वाटू लागलं की कदाचित दबावाखाली येऊन तर किशोरने लग्न केले नसेल ना? हे कोणाशी बोलायचे तिला कळत सुद्धा नव्हते. बाहेरच्या लोकांशी मोकळेपणाने बोलू शकत नव्हती. आदिती खूप आनंदात आणि आपल्या संसारात तिचं मन रमलं आहे असा त्यांचा समज होता.
आदितीच्या सहनशक्तीचा मात्र अंत होत होता. ह्यातून लवकरात लवकर तिला मार्ग काढायचा होता. एक दिवस सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले असताना घरात किशोर आणि आदिती दोघेच होते. किशोर आपल्या खोलीमध्ये पुस्तक वाचत होता. तेव्हाच आदितीने खोलीचा दरवाजा लावला आणि किशोरला विचारले, तुला मी आवडत नाही का? मी बघते तू नेहमी माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. पुरुष स्त्रीच्या सौंदर्याबद्दल किती बोलतात, पण तुझ्या तोंडातून एक अक्षर नाही. तू कोणाच्या दबावाखाली लग्न केलंस का? हे ऐकून किशोर थोडा वेळ स्तब्ध झाला आणि म्हणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हीच संधी साधून आदिती त्याच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा एकही अवयव उत्तेजित झाला नाही. हे सगळं पाहून आदिती समजून गेली की माझा नवरा नपुंसक आहे. तो ह्यावर किशोरने एकच उत्तर दिले, तू कोणासोबत सुद्धा संबंध ठेव, माझी काहीच हरकत नाही आहे. उलट त्यातून जन्म देणाऱ्या मुलाला मी माझे नाव लावीन. अशी भयावह कल्पना आत्तापर्यंत कोणत्याच पत्नीने ऐकली नसेल. इथे सर्व स्पष्ट झाले. त्याने आदितीला फसवले आणि आपल्या कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी काकुळतीला येऊन त्याने तिला सांगितले, कृपया करून हे कोणाला सांगू नकोस. मला घटस्फोट देऊ नकोस. पण आदितीने मात्र निर्णय घेतला. घटस्फोट द्या. आदितीच्या अगदी सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. आदितीने आपल्या जोडीदाराबरोबर रंगवलेली स्वप्न मातीत मिळाली. 2 वर्षात आदिती आणि किशोर ह्या दोघांचा घटस्फोट झाला. किशोरने आपल्यामधील असलेला व्यंगदोष लग्नाच्या आधीच जर का आदितीला सांगितला असता तर आज आदितीचे आयुष्य काही वेगळेच असते. धन्यवाद. कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा.